मॉर्निंग चिल्ड्रन। हम चले जाएंगे कारक। कारक तुमको पता है ना, कारक ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಸಂಬಂಧನ ರಚನೆಯನ್ನ ಮಾಡುತ್ತೆ। कारक संबंध को मिलने को और मिलाने को हम कारक कहते हैं। फिर देखो ना व्याकरण। कारक, कारक उसको संबंध को मिलाते हैं को ने से उसका प्रयोग को हम कारक कहते हैं। कारक में तुमको क्या क्या है ಏನೇನಿದೆ ಅನ್ನೋದು ನಾನು ಈ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನನಗೆ एक्सप्लेन ಮಾಡ್ತೀನಿ। कारक को ने से का प्रयोग, को का प्रयोग हम कब करते हैं और ने का प्रयोग हम कब करते हैं, से का प्रयोग हम कैसे करते हैं, इसको हम कारक कहते हैं। ಇದನ್ನ ಯಾವ ತರ प्रयोग ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಈ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ಟಾರ್ಟ್। ओके, कारक संबंध को मिलने और मिलाने के लिए उपयोग करता है। ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ನಾವು ಜೋಡಿಸೋದಕ್ಕೆ ಏನು ಕರೀತೀವಿ, कारकನ್ನ ಕರೀತೀವಿ। संबंध को मिलने और मिलाने को कारक करते हैं। ನಾವು ಯಾವ ತರ ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ಬೆಸೆತೀವಿ ಅನ್ನೋದನ್ನ कारकದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ। संज्ञा या सर्वनाम के जिस शब्द से वाक्य के अन्य शब्दों के साथ उनका संबंध सूचित हो उसे कारक कहते हैं। संज्ञा या सर्वनाम, संज्ञा मीन्स नाउन, सर्वनाम मीन्स प्रनय। इवಗಳನ್ನು यूज ಮಾಡಿಕೊಂಡು ನಾವು से को ने का प्रयोग हम करते हैं। संज्ञा या सर्वनाम के जिस शब्द से वाक्य के अन्य शब्दों के साथ उनका संबंध सूचित हो उसे कारक कहते हैं। उस तुमको पता है ना, बताया था ನಿಮಗೆ। ऑल ऑफ यू अंडरस्टूड कारक। ओके, नेक्स्ट उदाहरण ನೋಡಿ, ಇದು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿದೆಯಾ ನೀವೇ ನೋಡಿ। राम रावण तीर मारा, राम रावण तीर मारा, ये ತರ ಇರ್ತಿ। ರಾಮ ರಾವಣ ಬಾಣ ಕೊಡ್ತಾ, ಇದು ಸರಿಯಾಗಿದೆಯಾ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ? ಅದಕ್ಕೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ನಾವು, ಸಂಬಂಧನ ಕಲ್ಪಿಸಬೇಕು ಅಲ್ವಾ? राम ने रावण को तीर से मारा अल्वा ನೋಡಿ, ಇದು ಪ್ರನೌನ್ ಬರುತ್ತೆ। ನೌನ್, ओके, दिस इज प्रनौन बರುತ್ತೆ। ओके अल्वा? ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ने का प्रयोग हुआ है, को प्रयोग हुआ है, से का प्रयोग हुआ है ना। इधर देखो, ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನಾವು, ಯಾಕೆ ಇದು ಸಂಬಂಧನ ಕಲ್ಪಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಏನ್ ಮಾಡಿದ್ವಿ, ಒಂದು ಸಂಬಂಧ ಕಲ್ಪಿಸೋದಕ್ಕೆ ने को से का प्रयोग हम करते हैं। ಸಂಬಂಧಗಳನ್ನ ಬೆಸೆಯೋದಕ್ಕೆ ನಾವು ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, कारक ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಉದಾಹರಣೆ ಹೇಳೋಣ। ಉದಾಹರಣೆ, राम रावण तीर मारा, राम ने रावण को तीर से मारा, ರಾಮನು ರಾವಣನಿಗೆ ಬಾಣದಿಂದ ಹೊಡೆದ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ? ಕಾರಣದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ आठ भागों आठ कर्त, कर्म, करण, संप्रदन, अपादन, संबंधकारक, अधिकरणकारक, संबोधनकारक आते हैं। बोलोगे। ओके, फर्स्ट कर्त। कर्त ने, कर्म, कर्तकारक, कर्मकारक और करणकारक, करणकारक, संप्रदनकारक, संप्रदनकारक, अपादनकारक, संबंधकारक, संबंधकारक,
2 3 4 5 6 7 8 है। कौन सा है? 8। कितना है? 8 है। कर्तृ कारक, खरन कारक, करण कारक, संप्रदन कारक, अपादन कारक, संबंध कारक, अधिकरण कारक, संबोधन कारक 8 है। इसमें हम ने कर्तृ कारक क्या कहते हैं? ने को उपयोग करते हैं। कर्म कारक को से के लिए से के में पर अरे के अरे के अरे अहो आगे जब देखो कर्तृ कारकों में कर्म कारकों को करण कारकों से संप्रदन कारक के लिए अपादन कारक से संबंध कारक का के की के अधिकरण कारक में पर संबोधन कारक हे अरे अहो आदि करते हैं। एग्जाम्पल ಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ। ये एग्जाम्पल राम है। ओके राम एग्जाम्पल ರಾಮ್ ಅಂತ ತಗೊಳ್ಳೋಣ। ರಾಮ್ನ ನಾವು ಯಾವ ತರ ಸಂಬಂಧನ ಕಲ್ಪಿಸಬೇಕು ಅಂತ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ। ರಾಮನೇ ರಾಮನೇ ಅಲ್ವಾ? ರಾಮನೇ ರಾಮನೇ ರಾಮನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ವಿಭಕ್ತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಗೊತ್ತಲ್ವಾ? ಅದೇ ತರನೇ ಇಲ್ಲಿ ಕಾರಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ರಾಮನೇ ನೆಕ್ಸ್ಟ್ राम को नेक्स्ट राम से राम के लिए राम के लिए और राम से राम 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 पर राम में राम पर राम में और राम पे राम पर अरे राम ಅಂತ ಕರೀತೀವಲ್ವಾ? ಅರೆ ರಾಮ್ ಕೋ ರಾಮ್ ಅಂತ ಕರೀತೀವಿ ನೋಡಿ। ರಾಮೇ ರಾಮನೇ ನೆಕ್ಸ್ಟ್ ರಾಮ್ ಕೋ ಆ ಥರ ಸಂಬಂಧನ ಕಲ್ಪಿಸ್ಬೇಕು ನಾವು ಕಾರಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ರಾಮ್ ಸೇ राम के लिए राम से राम का राम में राम पर अरे राम हे राम अरे तो राम ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ದಿಸ್ ಇಸ್ ಸಂಬಂಧ। ಫಸ್ಟ್ ಕರ್ತೃನ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। ಕರ್ತೃ ಯಾವ ಪದದಿಂದ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು? ने का संबंध हम कैसे करते हैं, कब करते हैं, ಯಾವ ಮಾಡ್ತೀವಿ, ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ। ಓಕೆ फर्स्ट है कर्तृ याद बोलते ने अल्वा फर्स्ट कर्तृ कारण ಇದೆ ने ಇದೆ कर्तृ ने का ನಾವು ಇದನ್ನ जो काम करते हैं जो ಅದು ಕೆಲಸನ ಮಾಡುತ್ತೆ जिस संज्ञा या सर्वनाम से क्रिया करने वाले को बोध करता है उसे ಅವನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ? जो काम करते हैं ಅವನು ಕೆಲಸನ ಮಾಡ್ತಾನೆ ದಟ್ ಇಸ್ ಕರ್ತೃ करते हैं। विजेता फॉर एग्जांपल विजेता गाना गाती है।
सेकंड वन विजेता ने गाना गाया, विजेता ने गाना गाया। ओके, नेक्स्ट थर्ड वन विजेता खाना खाएगी, विजेता खाना खाएगी। विजेता खाना खाएगी, इसमें हम क्या है, ये वर्तमान काल है, वर्तमान काल है, ये भूतकाल है, ये भविष्य काल है, भविष्य काल है। ಕಾಲ್ ಟೋಟಲ್ ನಿಮಗೆ ಕ್ಲಾಸ್ ನಿಮಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ಲಾಸ್ಟ್ ಕಾಲ್ ಟೆನ್ಸಸ್ ನಿಮಗೆ ಫಿನಿಶ್ ಆಗಿದೆ. ವರ್ತಮಾನ ಕಾಲ, ಭೂತಕಾಲ, ಭವಿಷ್ಯ ಕಾಲ. इधर देखो, विजेता गाना गाती है, विजेता गाना गाती है, ये वर्तमान काल आते हैं, उसे विजेता गाना गाती है वर्तमान काल है। विजेता ने गाना गाया, दैट इज भूतकाल। विजेता गाना गाएगी, भविष्य काल। इसमें तुमको क्या समझता है, ಇದರಲ್ಲಿ ಏನು ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ, ನಾವು ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿ भविष्य काल में ने का प्रयोग नहीं करता है, भूतकाल में ने का प्रयोग करते हैं। ಯಾವ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ने का प्रयोग ಮಾಡ್ತೀವಿ, ಭೂತಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಮಾಡ್ತೀವಿ, ವರ್ತಮಾನ ಮತ್ತೆ ಭವಿಷ್ಯ ಕಾಲದಲ್ಲಿ ने का प्रयोग नहीं करता है। ओके, ने का प्रयोग वर्तमान काल भविष्य काल में नहीं करता है, भूतकाल में ही करता है। नेक्स्ट कर्म काल, वाक्य की जिस संज्ञा या सर्वनाम पर क्रिया का फल पड़ता है वह संज्ञा कहती है। वाक्य की जिस संज्ञा सर्वनाम पर क्रिया का फल पड़ता है, संज्ञा यावनो ಅದರ क्रिया बरते, that is कर्मकारक होते हैं। उदाहरण, रश्मि से खाती है, संज्ञा इसलिए ए का प्रयोग नहीं करता है। रश्मि, उदाहरण, रश्मि से खाती है, से इसमें संज्ञा कौन सा है, ये रश्मि। संज्ञा इसमें क्या करता है, संज्ञा इसलिए के को प्रयोग नहीं ली, को प्रयोग नहीं ಮಾಡಿಲ್ಲ, ಯಾಕೆ ಇದು ಇಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯಾ ಬಂದಿರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಇದನ್ನ को ಪ್ರಯೋಗ ಮಾಡೋ ಹಾಗೆ ಇಲ್ಲ। ಇಲ್ಲಿ ಪ್ರನೌನ್ ಬರುತ್ತೆ, तो पुलिस, पुलिस, पुलिस ने चोर को पकड़ा, पुलिस ಕಳ್ಳನ ಹಿಡ್ಕೊಂಡು, ಇವಾಗ ಪೊಲೀಸ್ ಕಳ್ಳ ಹಿಡ್ಕೊಂಡಾಗ ಅಂತ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು ಕಳ್ಳನನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡಾಗ ಹೇಳ್ತೀವಿ, पुलिस ने चोर को पकड़ा। दिस इज कर्म कारक होते हैं। अध्यापक विद्यार्थी को बुलाया, अध्यापक ने विद्यार्थी को बुलाया। अध्यापक ने विद्यार्थी को बुलाया, अध्यापक विद्यार्थी ना कर्म कारक होते हैं। नेक्स्ट संप्रदान कारक, नेक्स्ट संप्रदान कारक, संप्रदान संप्रदान कारक का सबके के लिए ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೋಸ್ಕರ के लिए तरह
ಬಚ್ಚೆ ಕೋ ಕಾಣೋದು. ಇವಾಗ ಬಚ್ಚೆ ಮಾ ಒಂದು ತಾಯಿ ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಇಲ್ಲ ಯಾರೋ ಅಜಿತದವನ್ನ ಮಗುಗೆ ಊಟ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವರಿಂದ ಆ ಕೆಲಸನ ಮಾಡಿಸೋದನ್ನ ಸಂಪ್ರದಾಯ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಉದಾಹರಣೆ बच्चे को खाना दे, उस बच्चे को खाना दो. ಅಂದ್ರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಒಬ್ರು ಬಂದು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಗು ಅಳ್ತಾ ಇರುತ್ತೆ ನೋಡ್ಬಿಟ್ಟು ಉಸ್ ಬಚ್ಚೆ ಕೋ ಖಾನಾ ದೋ, ಏನಾದ್ರೂ ಊಟ ಕೊಡು, ಏನಾದ್ರೂ ತಿಂಡಿ ಕೊಡು ಅಂತ ಏನಾದ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ. ದಿಸ್ ಇಸ್ ಸಂಪ್ರದಾಯ. ಉದಾಹರಣೆ ಉಸ್ ಬಚ್ಚೆ ಕೋ ಖಾನಾ ದೋ ಅಂದ್ರೆ ಬೇರೆಯವರಿಂದ ಆ ಕೆಲಸನ ಮಾಡಿಸೋದಕ್ಕೆ ಸಂಪ್ರದಾಯಕಾರಕ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ನಾನಿ ಬಚ್ಚೆ के लिए कलम खरीदा, नानी बच्चे के लिए कलम खरीदा. ಅಜ್ಜಿ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಏನು ತಗೊಂಡ್ರು, ಪೆನ್ನ ತಗೊಂಡ್ರು. ನಾನಿ ಬಚ್ಚೋ के लिए कलम खरीदा. ಅಜ್ಜಿ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಪೆನ್ನ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅಜ್ಜಿ ಕೆಲಸನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು, ಯಾರಿಗೋಸ್ಕರ, ಬಚ್ಚೋ के लिए. ಬಂತು ಬಚ್ಚೋ के लिए, ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಪೆನ್ನ ತಗೊಳ್ಳೋಕೆ ಉದಾಹರಣೆ ಮಾಡ್ತೇವೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸಂಬಂಧಕಾರ. फोर्थ वन संबंध. ओके, उसको क्या कहें, काम के काम के की का प्रयोग होता है. संबंधकारक बालिका एक वचन आता है, एक वचन पुल्लिंग. ಇದರಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ನಾವು ಕಾ ಕೆ ಗೆ ನಾವು ಇದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಅಂದ್ರೆ ಈ ಸಂಬಂಧನ ಬೆಸೆಯೋದು ಈ ಕಾರಕ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಖಾ ಬಾಯಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಿ. उपयोग करता है. की बहन फीमेल ಅಂದ್ರೆ स्त्री बदल ನಾವು की का प्रयोग करता है. पुल्लिंग करते हैं के का प्रयोग करता है, स्त्रीलिंग आते हैं की का प्रयोग करता है. भाई अन्ना तमाई वो सिंगल है, एक वचन में हम का प्रयोग करता है. एक वचन में खा का प्रयोग, पुल्लिंग में के का प्रयोग, स्त्रीलिंग में के लिए के का की का प्रयोग हम करता है. संबंधकारक का के की का प्रयोग हम कैसे करते हैं, का एक वचन में हम का प्रयोग करता है, पुल्लिंग में के का प्रयोग करता है, स्त्रीलिंग में की का प्रयोग हम करते हैं. दिस इज संबंधकारक होते हैं. नेक्स्ट हम करणकारक. ಅವರಿಂದ ಏನಾದರೂ ಆಯ್ತು, ಅವರಿಂದ ಬಿದ್ದೋದೇನೆ ಅನ್ನೋದು ಏನಾದರೂ ಒಂದು ರೀಸನ್ ಇರ್ತೈತಲ್ವಾ, ಅದನ್ನ ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರೆ करंट कारक ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. करंट अर्थ है साधन. करंट का अर्थ क्या है, साधन. क्रिया को करने के तंत्र जिस साधन की सहायता लेते हैं वह निर्जीव संयम करंट कारक है. क्रिया को करने में तंत्र जिस साधन होती है, ಒಂದು ತಂತ್ರ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಸಾಧನೆ ಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆ ಸಾಧನೆ ಅದು ಸಾಧನವಾಗಿ ನಮಗೆ ಯೂಸ್ ಆಗುತ್ತೆ.
बै, बै चाकू से उदाहरण, चाकू से फल काटना, ಚಾಕುವಿನ ನಾವು ಏನು ಮಾಡಿದ್ವಿ ಹಣ್ಣನ್ನ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಬೈ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಕಟ್ ದ ಫ್ರೂಟ್ ಬೈ ದ ನೈಫ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಬೈನ ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ करंट कारकरी द्वारा चाकू के द्वारा में फल काटा था बरेबोदु चाकू से फल काटा चाकू के द्वारा चाकू से द्वारा फल काटा था बरेबोदु दैट इज करंट कारक होते हैं और एक उदाहरण में कलम से लिखता हूँ विथ में कलम से लिखता हूँ इन बदले मैं कलम से लिखता हूँ I write with the pen I write with the pen with अंत बदले I मैं कलम से लिखता हूँ नेक्स्ट वन उस खिड़की से देख सकते हैं थ्रो उस खिड़की से देख सकते हैं आ खिड़की ನೋಡಬಹುದು ಅಂತ हम ಹೇಳ್ತಾ ಇದೀವಿ उसे क्या करते हैं करंट कारक कहते हैं नेक्स्ट 6th वन अपादान कारक अपादान उसको अपादान कारक को हम पर और में ನಾನು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಕೊಡ್ತೀನಿ ನೋಡಿ ಮೇಜ್ पर ಕಿತಾಬೆ ಮೇಜ್ पर ಅಂದ್ರೆ ಮೇಲೆ ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಇದೆ ಪೆನ್ ಇದೆ ಬಾಕ್ಸ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ पर में उसमें अंदर ऊपर अंदर ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ऊपर और में और अंदर ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ऊपर ಅಂದ್ರೆ ಮೇಲೆ में ಅಂದ್ರೆ अंदर ಒಳಗಡೆ ಇಲ್ಲಿ ओके पर ಅಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ऊपर अर्थना ಕೊಡುತ್ತೆ दैट इज में ओके में क्या है नीचे अंदर सॉरी अंदर ಅಂತ ಬರುತ್ತೆ ಒಳಗಡೆ अंदर ಒಳಗಡೆ ಅಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಬಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಪೆನ್ ಇದೆ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಅದೇ ತರ में अंदर होते हैं पर ऊपर होते हैं क्रिया के आधार को सूचित करने वाली संज्ञा सर्वनाम को अधिकरण कारक कहते हैं क्रिया के आधार को सूचित करने वाली संज्ञा सर्वनाम को अधिकरण कारक कहते हैं उदाहरण मेज पर किताब है मेज पर किताब है उदाहरण मेज पर किताब है ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಇದೆ ಮछलिಯ पानी में तैरता है ಫಿಶ್ ನೀರಿನೊಳಗಡೆ ಸ್ವಿಮ್ ಮಾಡುತ್ತೆ ಮछलिಯ पानी में तैरता है मछली फिश ನೀರು ಒಳಗಡೆ ಸ್ವಿಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಮछलिಯ पानी में तैरता है ಮೀನುಗಳು ನೀರಿನ ಒಳಗಡೆ ಈಜ್ತಾ ಇದ್ದಾವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅದು ಒಳಗಡೆ पानी में सॉरी मछली पानी में तैरता है मेज पर किताब है दिस इज क्या है करंट अपादान कारक होता है नेक्स्ट संबोधन कारक नेक्स्ट संबोधन जिस शब्द से अलग होने का भाव प्रकट होते हैं
ಒಂದು ವಸ್ತುವಿನಿಂದ ಅದು ಬೇರ್ಪಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ, ಅದನ್ನ ಅಪಾದನಕಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಒಂದು ವಸ್ತು ಇವಾಗ ಮರದಿಂದ ಹಣ್ಣು ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದು ಅದು ಬೇರ್ಪಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ, ಅದನ್ನ ಅಪಾದನಕಾರ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಉದಾಹರಣೆ पेड़ से आम गिरा, उदाहरण पेड़ से आम गिरा, ಅಂದ್ರೆ ಇವಾಗ ಮರದಿಂದ ಹಣ್ಣು ಕೆಳಗಡೆ ಬಿತ್ತು, ಅದೇನಾಗುತ್ತೆ ಮರದಿಂದ ಅದು ಕೆಳಗಡೆ ಬೇರ್ಪಟ್ಟು ಕೆಳಗಡೆ ಬೀಳುತ್ತೆ, ದಟ್ ಇಸ್ ಅಪಾದನಕಾರ होते हैं. मोहन घर से चल पड़ा, मोहन घर से चल पड़ा, मोहन घर से चल पड़ा. ಅವನು ಮನೆಯಿಂದ ಎಲ್ಲಿಗೋ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೊರಟಿದ್ದಾನೆ. ಮನೆಯಿಂದ ಬೇರ್ಪಟ್ಟು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಮೋಹನ್ ಘರ್ ಸೆ ಚಲ್ ಪಡ, ಅವನು ಮನೆಯಿಂದ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಪೇಡ್ ಸೆ ಆಮ್ ಗಿರಾ, ಮರದಿಂದ ಹಣ್ಣು ಕೆಳಗಡೆ ಬಿತ್ತು, ಮಾವಿನ ಹಣ್ಣು, ಅದು ಬೇರ್ಪಡಿಸೋದು. ಮರದಿಂದ ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದಾಗ ಬೇರ್ಪಟ್ಟು ಕೆಳಗಡೆ ಬರುತ್ತೆ. ಮೋಹನ್ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ತಾನೆ, ರೆಡಿಯಾಗಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ 8 ಸಂಬೋಧನ ಕಾರ, संबोधन संबोधन कारक है. उसे हे अरे ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಚಿಹ್ನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವ, ಆವಾಗ ಹೇ ಅರೆ ನಾವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. संज्ञा के जिस रूप से किसी पुकारने का संकेत करने का भाव पाया जाता है. ನಾವು ಅವರ ಬೇರೆಯವನ್ನ ಕರೀತೀವಲ್ವಾ, ಏ ಅರೆ ಏ ಬಾಯಿಗೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಮತ್ತೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಚಿಹ್ನೆ ಎರಡರಲ್ಲಿಂದ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಅರೆ ಹೇ, ಏ ಬಾಯಿಗೆ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಅರೆ ಹೇ ಹೋಗುವ ಕಡೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ದಟ್ ಇಸ್ ಕರೆಯೋದಕ್ಕೆ ಅದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ದಟ್ ಇಸ್ ಸಂಬಂಧ कारक है. क्या है? संज्ञा के जिस रूप से किसी को पुकारने को हम ये शब्द उपयोग करते हैं. किसको पुकारने के, सबको, यार ನಾವು ಯಾವ ತರ ಕರಿತೀವಿ, ಏ ಹೇ ಏ ಅರೆ ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ವಾ, ಅದರ ಸಂಬಂಧನ ಅದು ಕಲ್ಪಿಸುತ್ತೆ. ಅರೆ ತುಮ್ ಕಬ್ ಆಯೆ, ಉದಾಹರಣೆ ಅರೆ ತುಮ್ ಕಬ್ ಆಯೆ, ತುಮ್ ಕಬ್ ಆಯೆ, ಅರೆ ನೀವು ಯಾವಾಗ ಬಂದೆ ಅಂತ ಕೇಳಿ ಅಲ್ವಾ. ಅರೆ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೇನ್ ಬರುತ್ತೆ. ಸಂಬಂಧ में अरे अंदर अरे तो कब आए, अरे तो कब आए, ನೀವು ಯಾವಾಗ ಬಂದೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಒಳಗಡೆ ಏನೋ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀರ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಯಾರೋ ಗೆಸ್ಟ್ ಬಂದು ಸೈಲೆಂಟ್ ಆಗಿ ಕೂತಿರ್ತಾರೆ, ಅವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಅನ್ಸುತ್ತೆ ಆಶ್ಚರ್ಯ, ಅರೆ ನೀವು ಯಾವಾಗ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡೆ ನನಗೆ ಗೊತ್ತೇ ಆಗಿಲ್ಲ. ಅರೆ ದಿಸ್ ಇಸ್ ಆಶ್ಚರ್ಯ का चिन्ह होते हैं. विस्मयದಲ್ಲಿ ಹೋದ ये एक्सक्लेमेटरी मार्क बರುತ್ತೆ. अरे तो कब आए, अरे तो कब आए. हे भगवान मेरी रक्षा करो, हे भगवान, हे भगवान मुझे रक्षा कीजिए, रक्षा कीजिए. ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ ನನ್ನನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡು ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ, ಅವಾಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬರುತ್ತೆ. हे भगवान मुझे रक्षा कीजिए, हे भगवान मुझे रक्षा कीजिए. ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ, ಏನಾದ್ರು ಒಂದು ಆಪತ್ತಲ್ಲಿದ್ದ ಕೇಳ್ತಿರಲ್ವಾ, ಅಯ್ಯೋ ದೇವರೇ ನನ್ನನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡು, ನನ್ನ ತಪ್ಪನ್ನ ಕ್ಷಮಿಸು ಅಂತ ಕೇಳ್ತೀರ, ಅವಾಗ ಹೇನ ಹೇಗೆ ಉಪಯೋಗ करते अरे का उपयोग तुमका आए आश्चर्य का. हे भगवान मुझे रक्षा कीजिए, दिस इज संबंध कारक करते हैं. All of you read the कारक and it is very easy. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಇದನ್ನ